and welcome back to my channel Shweta Study Tech. तर आज आपण स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग महाराष्ट्र पुणे 30 च्या अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या ब्रिज कोर्स 2022 to 23 च्या अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या सेतू टेस्ट सॉल्व्ह करणार आहोत. ही टेस्ट क्लास 7 साठी आहे. ही टेस्ट सायन्स सब्जेक्टची असून डे 23, 24 आणि 25 साठी आहे. ही टेस्ट ऍक्टिव्हिटी शीट 10th वर आधारित आहे. चला तर मग आपण टेस्ट स्टार्ट करूया. आपला फर्स्ट क्वेश्चन आहे डिटरमाइन अँड राईट थिंग्स विच आर लुमिनस और नॉन लुमिनस. तर इथे आपल्याला काही थिंग्स दिलेल्या आहेत. त्या लुमिनस आहे की नॉन लुमिनस आहे ते आपल्याला सांगायचं आहे. पहिलं तर लुमिनस आणि नॉन लुमिनसचा अर्थ आपण समजून घेऊयात. लुमिनसचा अर्थ आहे ज्या वस्तूंमधून स्वतःचा प्रकाश बाहेर पडतो आणि त्याच उलट नॉन लुमिनस म्हणजे ज्या वस्तूंमधून कुठल्याही प्रकारचा प्रकाश बाहेर पडत नाही अशा गोष्टींना नॉन लुमिनस म्हणता येईल. आपले इथे ऑप्शन्स आहे. फर्स्ट आहे पेन. पेन हा नॉन लुमिनस आहे, त्याच्यातून कुठल्याही प्रकारचा उजेड बाहेर येत नाही. नेक्स्ट आहे बर्निंग कॅन्डल. बर्निंग कॅन्डल लुमिनस आहे, त्यातनं प्रकाश बाहेर येतो. थर्ड आहे टॉर्च. टॉर्चही लुमिनस आहे. फोर्थ आहे बल्ब. बल्ब लुमिनस आहे. नेक्स्ट आहे टायर. टायर नॉन लुमिनस आहे, टायर मधून कुठल्याही प्रकारचा प्रकाश बाहेर येत नाही. नेक्स्ट आहे स्टार्स इन द स्काय. स्टार्स या लुमिनस आहे, त्या स्वयंप्रकाशित आहेत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे ॲज शोन इन द फिगर. ओके, ही आपली फिगर आहे. टेक अ स्ट्रेट ट्यूब दॅट कॅन बेंड इझिली अँड प्लेस अ बर्निंग कॅन्डल ऑन अ स्टँड. आपल्याला एक स्ट्रेट ट्यूब घ्यायची जी इझिली बेंड करता येईल, आपल्याला वाकवता येईल, आणि एक बर्निंग कॅन्डल एका स्टँडवर ठेवायची आहे. नेक्स्ट अँड लुक ॲट इट थ्रू अ ट्यूब अँड लुक ॲट द कॅन्डल अगेन. आता आपल्याला त्या ट्यूब मधनं कॅन्डलकडे बघायचं आहे. व्हॉट डू यू सी? इन विच स्टेप डू यू सी अ प्रॉपर फ्लेम अँड वाय? तर इथे दोन स्टेप्स दिलेल्या आहेत. ही स्टेप 1 आहे इथे आणि ही सेकंड स्टेप आहे. तर त्यांनी विचारलंय कुठल्या ट्यूब मधनं प्रॉपर फ्लेम दिसेल, ही कॅन्डलची जी फ्लेम आहे ती प्रॉपर दिसेल. ओके, त्याचा आन्सर पाहूयात आपण. इन द फर्स्ट इमेज बॉय कॅन सी द फ्लेम ऑफ द कॅन्डल as the tube is straight, whereas in the second image boy is unable to see the flame because the tube is bent. And we know that light travels in a straight line, that is linear propagation of light. तर ही जी स्टेप 1 आहे यामध्ये जी ट्यूब सरळ आहे तर त्यातनं फ्लेम दिसेल. मात्र सेकंड स्टेप मध्ये ज्यावेळेस आपण ती ट्यूब जी आहे ती बेंड करतो त्यावेळेस फ्लेम ही इकडे वरती आहे आणि ट्यूब इकडे खाली बेंड झालेली आहे, त्यामुळं कॅन्डलची फ्लेम त्यात दिसणार नाहीये, कारण लाईट जो आहे तो लिनियर किंवा स्ट्रेट लाईन मध्ये ट्रॅव्हल करतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे लिस्ट थिंग्स अँड डिस्ट्रीब्यूट देम इन नॅचरल सोर्स ऑफ लाईट अँड आर्टिफिशियल सोर्स ऑफ लाईट. ओके, आपण इथे कॉलम्स बनवलेले आहे. इथे लुमिनस थिंग्स दिलेल्या आहेत आणि म्हणजे सगळ्या स्वयंप्रकाशित आहे. त्याचे दोन कॉलम्स आहेत. एक नॅचरल सोर्स ऑफ लाईट म्हणजे नैसर्गिक आणि दुसरा आहे आर्टिफिशियल म्हणजेच मॅनमेड. तर फर्स्ट ऑप्शन आहे सन. सन हा नॅचरल सोर्स ऑफ लाईट आहे. नेक्स्ट आहे एलईडी. एलईडी मॅनमेड आहे म्हणजेच आर्टिफिशियल सोर्स ऑफ लाईट आहे. थर्ड ऑप्शन आहे टॉर्च. टॉर्च इज ऑल्सो आर्टिफिशियल. आणि फोर्थ आहे स्टार. स्टार ही नॅचरल सोर्स ऑफ लाईट आहे. आपलं नेक्स्ट क्वेश्चन आहे मॅच द फॉलोइंग टाईपचा क्वेश्चन आहे हा. टेल मी विथ हुम कॅन आय मॅच. तर इथे दोन ग्रुप्स आहे, ग्रुप ए आणि इकडे ग्रुप बी दाखवलेला आहे. इथे मध्ये आन्सर्स मी पुट केलेले आहेत बघा. तर आपल्याला बघायचं आहे कुठल्या ऑप्शन्सला हे क्वेश्चन्स मॅच होत आहेत. तर फर्स्ट आहे मिरर. मिरर म्हणजे आरसा. मिरर हा नॉन लुमिनस, इन्व्हर्टेड इमेज, रिफ्लेक्शन किंवा लुमिनस. तर रिफ्लेक्शन हे परफेक्टली मॅच होतं. त्याला मिरर मध्ये आपल्याला जे आहे आपलं रिफ्लेक्शन दिसतं, त्यामुळे त्याचा आन्सर नंबर 3 आहे रिफ्लेक्शन. नेक्स्ट आहे फायरफ्लाय. फायरफ्लाय तुम्हाला माहितच असेल काजवा. काजवा हा लुमिनस आहे. काजवाचा स्वयंप्रकाश आहे, त्याच्यात ऑलरेडी प्रकाश आहे, त्याच्यामुळे तो लुमिनस आहे त्याचा आन्सर. फोर्थ. थर्ड आहे पिनहोल कॅमेरा. पिनहोल कॅमेरामध्ये इन्व्हर्टेड इमेज दिसते, म्हणजे आपण त्यातनं बघितल्यावर एखादं झाड जर आहे, आपण जर आपल्या डोळ्यांनी बघणारं झाड ते उलट दिसतं पिनहोल कॅमेरामध्ये. त्याची पानं वगैरे खाली दिसतात आणि त्याचं खोड आणि जमीन वरती दिसते, म्हणजेच इन्व्हर्टेड इमेज दिसते पिनहोल कॅमेरामध्ये. आणि लास्ट आहे मून.
तर मूनचा आन्सर आहे नॉन लुमिनस. तर आपल्याला सगळ्यांना माहित आहे मून हा स्वतःचा प्रकाश नाहीये, त्याच्यामध्ये सनचा जो उजेड आहे, सूर्याचा जो प्रकाश आहे, तो ज्यावेळेस मूनवर पडतो त्यावेळेस आपल्याला चंद्र दिसतो. त्याच्यामुळे मून हा नॉन लुमिनस आहे. आपला 5th क्वेश्चन आहे, लिस्ट द थिंग्स इन युअर डेली लाईफ विच वी यूज ॲज ट्रान्सपरंट, ओपॅक अँड ट्रान्सलुसेंट. तर याचा आन्सर असा आहे, द लिस्ट ऑफ ट्रान्सपरंट, ओपॅक अँड ट्रान्सलुसेंट थिंग्स आर. पहिले आपण समजून घेऊया ट्रान्सपरंट काय आहे, ओपॅक काय आहे आणि ट्रान्सलुसेंट काय आहे. ट्रान्सपरंट वस्तू म्हणजे पारदर्शक वस्तू, ज्याच्यातून आर पार आपल्याला सर्व दिसेल, अशा वस्तूंना आपण ट्रान्सपरंट वस्तू म्हणतो. नेक्स्ट आहे ओपॅक. ओपॅक म्हणजे ज्याच्यातून आपल्याला आर पार काही दिसणार नाहीये, त्या अजिबात पारदर्शक नाहीयेत, अशा वस्तूंना ओपॅक म्हणता येईल. आणि लास्ट जे आहे ते आहे ट्रान्सलुसेंट. ट्रान्सलुसेंट म्हणजे सेमी, त्याच्यातनं पूर्ण पण दिसणार नाही क्लिअरली एकदम, मात्र थोडंफार असा दिसेल, क्लॅरिटी नसणार, त्या अशा वस्तूंना ट्रान्सलुसेंट म्हणता येईल. तर ट्रान्सपरंटचे एक्झाम्पल्स आहे स्पेक्टेकल्स म्हणजे चष्मा. आपण जो चष्मा लावतो तो क्रिस्टल क्लिअर आपल्याला त्याच्यातनं सगळं व्यवस्थित दिसतं, राईट, तर तो ट्रान्सपरंट आहे. नेक्स्ट आहे ड्रिंकिंग वॉटर, पिण्याचं पाणी. पिण्याचं पाणी ही शुद्ध असतं, त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यातनं आरपार दिसतं. नेक्स्ट आहे एअर, हवा. आपण हवा फील करतो, मात्र त्याच्यातून आपल्याला सगळं ट्रान्सपरंटली आरपार सगळं दिसतं. हवा म्हणजे आपल्याला दिसतच नाही, फक्त फील करू शकतो. नेक्स्ट आहे कार विंडो. आपण ज्यावेळेस ट्रॅव्हल करत असतो तर बस, कार, जे काही व्हेकलने आपण ट्रॅव्हल करतो त्याची जी खिडकी आहे त्याच्यातनं आपल्याला सर्व आरपार दिसते, म्हणजे ते ट्रान्सपरंट आहे. लास्ट आहे एडिबल ऑइल, तेल. ज्या तेलामध्ये आपण स्वयंपाक करतो ते पण ट्रान्सपरंट आहे, त्यानंतर रिफाइंड आहे, प्युअर आहे. नेक्स्ट ओपॅक इमेजेस. ओपॅक इमेजेस मध्ये बघूयात काय काय आहे. फर्स्ट आहे वूड. लाकडाच्या वस्तू ज्या आहेत त्याच्यातनं आपल्याला आरपार काही दिसत नाही. नेक्स्ट आहे मेटल्स. मेटल्स जे आहे तर तुम्हाला माहितच आहे, कुठल्याही मेटल मधनं कुठल्याही प्रकारचा पारदर्शक नसतात. ते लोखंड असो, सोनं असो, चांदी असो किंवा पितळाचं, तांब्याचं काही असलं तर त्याच्यातनं कुठल्याही प्रकारच्या आरपार दिसत नाही, ते ओपॅक आहे. नेक्स्ट आहे सिमेंट वॉल. सिमेंटच्या ज्या भिंती आहेत आपल्या घरांच्या त्यातनं पण आपल्याला आरपार काही दिसत नाही. त्याच्यानंतर आहे सिरॅमिक आर्टिकल्स किंवा पोर्सलिन्स. जे क्रॉकरीज असतात, कप, बशी वगैरे जे असतात ते सगळे सिरॅमिक आर्टिकल्स आहेत, त्याच्यातनंही आपल्याला आरपार काही दिसत नाही. नेक्स्ट आहे स्टोन. आता काही स्टोन्स असतात क्रिस्टल क्लिअर, मात्र बहुतांश स्टोन्स हे ओपॅकच असतात. त्याच्यानंतर लास्ट आहे मार्बल किचन काउंटर. तुमचे जे किचन ओटा आहे किचन मधला तो ओपॅक आहे, त्यातनं आरपार तुम्हाला काही दिसणार नाही. लास्ट आहे ट्रान्सलुसेंट. तर ट्रान्सलुसेंट आपल्याला माहिती आहे की त्यातनं एकदम क्लिअर दिसत नाही, मात्र थोडंसं अंधुक अंधुक आपल्याला दिसतं. त्याचा फर्स्ट ऑप्शन आहे पॉलिथिन बॅग. इमॅजिन की पॉलिथिन बॅग मधनं तुम्ही काहीतरी कॅरी करताय, तर मोस्टली कळतं आपल्याला की नेमकं काय कॅरी करतोय त्याच्यामधनं, म्हणजेच ते ट्रान्सलुसेंट आहे. एकदम प्रॉपरली दिसत नाही क्लिअरली, मात्र समजतं किंवा थोडंसं पारदर्शक आहे ते. नेक्स्ट आहे वॉटरप्रूफ बुक कव्हर. आता तुम्ही तुमच्या बुक्सला कव्हर केल्याच असणार, तुमचं न्यू इयर स्टार्ट झालेलं आहे स्कूलचं, 7th स्टँडर्ड मध्ये तुम्ही नवीनच गेलेले आहात, तर तुम्ही तुमच्या बुक्सच्या कव्हर केल्या तर त्याचे 2 प्रकारचे कव्हर्स असतात. एक तर पेपर कव्हर असतो आणि दुसरा प्लास्टिक कव्हर असतो. तर हा जो प्लास्टिक कव्हर आहे, वॉटरप्रूफ जो कव्हर आहे, तो कव्हर केल्यानंतरही आपल्याला पुस्तकाचं नाव, बरंच त्याच्या स्टँडर्ड वगैरे आपल्याला वाचता येतं, म्हणजेच तो जरा फार ट्रान्सलुसेंट आहे. एकदम क्लिअरली नाही समजत कलर्स वगैरे पुस्तकाचे, मात्र आपल्याला त्याचं नाव वगैरे सर्व वाचता येतं. नेक्स्ट आहे शीर क्लॉथ. शीर क्लॉथ म्हणजे काय, तर अतिशय पातळ कपडा ज्याच्यातनं आरपार दिसेल, तर अशा कपड्याला शीर क्लॉथ म्हणू शकतो, तो ट्रान्सलुसेंट आहे. नेक्स्ट आहे वॅक्स आणि बटर पेपर. तर केक वगैरे जे बनवतो आपण, तर तो केक स्टिक होऊ नये म्हणून जो बटर पेपर आपण यूज करतो तो पण बऱ्यापैकी ट्रान्सलुसेंट आहे, त्याच्यातनं पण जरा बऱ्यापैकी दिसतं. तर हे होते आपले ट्रान्सपरंट, ओपॅक आणि ट्रान्सलुसेंट थिंग्स आपल्या डेली लाईफच्या. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, यूज युअर हँड्स अँड फीट टू मेक डिफरंट शॅडोज अँड शेप्स ऑफ द बर्ड्स अँड ॲनिमल्स. ओके, तर ह्याचं काही आन्सर तुम्हाला लिहायचं नाहीये या क्वेश्चनचं, मात्र एक ऍक्टिव्हिटी म्हणून हा क्वेश्चन दिलेला आहे, तर मी हा मेन्शन केलेला आहे इथे.
तर इथे मी एक इमेज दाखवलेली आहे, तुम्ही बघू शकता. तर या इमेजमध्ये हँड्स अशा खूप क्रिएटिव्हली त्यांनी हँड्स असे यूज केलेले आहेत की फार सुंदर असे मीन्स सावल्या पडलेल्या आहे ॲनिमल्सच्या, बर्ड्सच्या. तुम्ही बघू शकता उडणारा पक्षी दिसतोय, त्याच्या खाली कोंबडा दिसतोय. त्यानंतर कुत्र्याचे बरेच 1, 2, 3 प्रकार दिसत आहेत. त्यानंतर फर्स्टलाच एक पक्षी बसलेला दिसतोय फांदीवर, त्याचे चोच वगैरे किती सुंदर प्रकारे दाखवलेलं आहे. तर हे सगळं तुम्ही नक्की करून बघा. या क्वेश्चनचं सांगण्याचा त्याचा हेतू असा आहे की तुमची बॉडी जी आहे ती ओपॅक आहे, ज्याच्यातनं लाईट ट्रान्सफर होत नाही. त्याच्यामुळे तुम्ही असे क्रिएटिव्ह शॅडो पॅटर्न्स तयार करू शकता. 7th क्वेश्चन आहे, टेक अ ग्लास फिल्ड विथ वॉटर on a sheet of a paper in the window so that it receives direct sunlight. What do you see on the paper? तर मला व्हाईट पेपरवरचा ग्लास नाही मिळाला, तर मी ही इमेज तिथे यूज केलेली आहे. तुम्ही बघू शकता एक काचेचा ग्लास आहे, त्यात पाणी ठेवलेलं आहे आणि तो ग्लास अशा प्रकारे ठेवलेला आहे की खिडकीतनं फक्त लाईट त्याच्यावर पडेल. त्यांनी विचारले की तुम्हाला काय दिसतंय त्या पेपरवर, किंवा आता इथे लाकूड दिसतंय, आपल्याला लाकडाची फळी वगैरे काहीतरी बेंच टाईप दिसतंय, डेस्क. ओके, तर त्याचा आन्सर असा आहे, बोथ वॉटर अँड ग्लास आर ट्रान्सपरंट मटेरियल, therefore light rays pass through glass filled with water, therefore crystal clear image are formed on paper. ओके, हा जो काचेचा ग्लास आहे आणि त्यातलं जे काही पाणी आहे दोघंही ट्रान्सपरंट आहेत. ह्या दोन्ही वस्तू ट्रान्सपरंट असल्यामुळे जो सूर्याचा जो प्रकाश आहे, ऊन आहे, ते एकदम ट्रान्सपरंटली त्याच्या आरपार गेलेला आहे. ट्रान्सफर मीन्स त्याचे जे रेज आहे, लाईट रेज, त्यातून बाहेर आरपार गेलेल्या आहेत. तर आपल्याला इथे बघू शकता तुम्ही, सावली जी आहे इथे ती बघा, त्याच्यातनं लाईट पास झालेला आहे. इथे खूप छान व्हाईट स्पॉट पडलेला आहे, सुंदर दिसते आहे एकदम इमेज, फोटो सुंदर दिसतो आहे. ते सांगण्याचं तात्पर्य इतकंच की लाईट ही ट्रान्सपरंट गोष्टींमधनं प्रॉपरली ट्रॅव्हल होती आणि त्याची सावली थोडीफार डिस्क्राईब होती आहे. नेक्स्ट 8th क्वेश्चन आहे, इफ यू डिप अ वायर लूप इन सोप वॉटर अँड देन ब्लो ऑन इट, सोप बबल्स आर फॉर्म्ड, व्हॉट डू यू सी इन दोज बबल्स? ओके, जर का तुम्ही एक वायर किंवा तारीचा लूप होल तयार केला, म्हणजेच त्याची एक रिंग तयार केली, सर्कमफरन्स फक्त त्याचा यूज करणार आहोत आपण, तर तो जर साबणाच्या पाण्यात जर बुडवला आणि त्यातमधनं जर फुंक मारली तर काय होईल? तर त्याच्यातनं बबल्स निघतील. बबल्स मध्ये काय दिसणार तुम्हाला? तर त्यांचा आन्सर बघा काय आहे. आफ्टर बबल्स आर फॉर्म्ड फ्रॉम सोप वॉटर वी सी व्हेरियस कलर्स इन दोज बबल्स. दिस is because bubbles are transparent and light passes through it and colors are formed due to scattering of light. तर ज्यावेळेस बबल फॉर्मेशन होतं तर त्याच्यामध्ये जे ऊन आहे ते त्याच्यातनं आरपार जातं, म्हणून ते आपल्याला पार्शली लाइटेड दिसतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यात आपल्याला कलर्स दिसतात बबल्समध्ये, साबणच्या फेसच्या बबल्समध्ये. तर ते का? तर बबल्स ह्याला 2 लेयर्स असतात मुळात तर, आणि जे व्हाईट लाईट आहे सूर्याची ती त्यामधनं स्कॅटर होते. तर आता तुम्हाला इथून पुढेही ही गोष्ट राहील तुमच्या अभ्यासात की ज्यावेळेस व्हाईट लाईट ही स्कॅटर होते, त्याचे पार्टिकल्स होतात, त्यावेळेस त्याचे 7 कलर्स फॉर्म होतात. म्हणजे जे इंद्रधनुष्य आपण बघतो आकाशात, जो व्हाईट लाईट आहे, जो पाऊस पडून गेल्या वेळेस तो लाईट जो स्कॅटर होतो त्यावेळेस ते इंद्रधनुष्य आपल्याला दिसतं. तर आपली टेस्ट सॉल्व्ह करून इथे झालेली आहे. व्हिडिओ पूर्ण पाहिला तुम्ही, सो थँक्यू. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. जर तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या क्वेश्चन्स, क्वेरीज असतील तर कमेंट सेक्शनला नक्की कळवा, मी उत्तर नक्की देणार त्याचं. आणि तुमच्या फ्रेंड्स सोबत तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.